नमस्कार सर्वांना, मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इथे पुदिना राईस कसा करायचा ते बघणार आहोत। पुदिन्याचा इतका सुंदर फ्लेवर या भातामध्ये उतरतो। तुम्ही जर एक वेळा हा भात करून बघितला तर पुन्हा पुन्हा तुम्हाला करावासा वाटेल। चला तर मग या अशा आगळ्या वेगळ्या पुदिना राईसची रेसिपी आपण बघूयात। इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर पुदिना स्वच्छ धुवून घेतला आहे। त्याच्यानंतर मूठभर कोथिंबीरही घालून घ्यायची आहे। नंतर 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। 2 लहान मिरच्या तिखट आहेत आणि ही एक जी मिरची तोडते ती कमी तिखट आहे। तर अशा ह्या मिरच्या मी तोडून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर लसूणही घालायचा आहे 7-8 पाकळ्या, थोडंसं आलं आणि हे ओलं खोबरं घेतलेलं आहे ते देखील अर्धी वाटी घेतलंय। तुमच्याकडे जर ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं घेतलं तरीही चालेल। नंतर अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेते जेणेकरून हिरवा कलर छान टिकून राहील। आता हे मिक्सरला छान बारीक पेस्ट करून घेतली आहे। इथे एक मोठा कांदा उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतला आहे आणि त्याला असा क्रश करून एक पाकळ्या वेगळ्या करायच्या आहेत। कुकर गरम करायला ठेवला आहे। त्याच्यामध्ये साधारणतः 4 चमचे साजूक तूप घालते। तूप छान गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा ही लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये मिरची पावडर किंवा बिर्याणी मसाला घालताना काळजीपूर्वक घालायचा आहे, कारण वाटणामध्येही आपण हिरवी मिरची घातली होती। मुलांना टिफिनमध्ये हा राईस दिला म्हणजे मुलं अगदी आवडीने टिफिन संपवून येतील। कांदा लवकर लाल होण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे। मीठ घातलं म्हणजे कांदा लवकर लाल होतो। आता थोडासा कांदा लाल झाल्यानंतर इथे मी 1 चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे। नंतर 2 लहान चमचे मिरची पावडर घातली आहे। ते पुन्हा एक वेळा व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे। तुम्ही बिर्याणी मसाल्याऐवजी खडा मसाला वापरला तरीही चालेल, परंतु बिर्याणी मसाल्यामध्ये सर्व खडे मसाले असतात, त्याच्यामुळे मी डायरेक्ट बिर्याणी मसाला वापरलेला आहे। त्याच्यानंतर आपण जी कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट करून घेतली होती ती घालायची, तीही व्यवस्थित परतून घ्यायची आहे। एक 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित मसाला परतून झाल्यानंतर हा बासमती तांदूळ मी अर्धा तास भिजवून ठेवला होता, आता तो घालून घेत आहे। तांदूळही छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे। नेहमीची बिर्याणी किंवा नेहमीचा पुलाव भात करण्यापेक्षा हा पुदिना राईस तुम्ही नक्की करून बघा। आता मी इथे 1/4 वाटी तांदूळ घेतला होता, त्याचप्रमाणे इथे 1/4 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे। तर 1 चमचा मीठ घालते। मीठ घालताना काळजीपूर्वक घालायचं आहे, कारण आपण कांदा परततानाही थोडंसं मीठ घातलं होतं। त्याच्यानंतर अजून पाव वाटी मी पाणी घातलेलं आहे, म्हणजे एकूण आपल्याला 1/4 वाटी तांदळासाठी 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे। वरून पुन्हा पुदिना असा हाताने बारीक तुकडे करून घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीरही घालायची आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला मीडियम फ्लेमवर साधारणतः 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। इथे 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि मगच खोलायचा आहे। कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण बुंदी रायताची तयारी करून घेऊयात। इथे अर्धा बाउल दही घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं। 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली, अर्धा चमचा चाट मसाला घातलाय। दही अजूनही थोडंसं घट्ट वाटतंय, त्याच्यामुळे आणखी थोडंसं पाणी घालते। नंतर चिमूटभर मीठही घालायचं आहे। आता इथे चिमूटभर मीठ घालून पुन्हा एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। त्याच्यानंतर अर्धी वाटी इथे खारी बुंदी घातलेली आहे। छान मिक्स झाल्यानंतर माझ्याकडे इथे पुदिना सुकवलेली पावडरही आहे, तर वरून मी ही पुदिन्याची पावडरही घालून घेते, म्हणजे बाउलमध्ये दिसायलाही खूप छान दिसेल। आता इथे आपला बुंदी रायता तयार आहे आणि काजूही मी तळून घेतलेले आहेत। आता कुकरही इथे थंड झालेला आहे, तर आपण उघडून बघूयात आपला पुदिना राईस कसा झाला ते। झाकण उघडल्या उघडल्या
पुदिन्याचा इतका सुंदर असा अरोमा आलेला आहे। घरभर पुदिन्याचा सुगंध सुटलेला आहे। खूप मोकळा असा आपला इथे हा पुदिना राईस तयार झालेला आहे। पाण्याचं प्रमाणही अगदी योग्य आहे। इथे बघू शकता अगदी सुटसुटीत असा आपला हा भात तयार झालेला आहे। आणि वरून हे आपण तळलेले काजूही घालून घेऊयात। भातामध्येच शिजताना जर काजू घातले तर ते नरम होतात, त्याच्यामुळे वरून असे तळलेले काजू घालायचे आहेत, म्हणजे ते छान क्रिस्पी राहतात। आता इथे गरमागरम हा पुदिना राईस मी सर्व करायला घेते। वरून गार्निशिंग करता काजूही ठेवून घ्यायचे आहेत आणि त्याच्याबरोबर मस्तपैकी हा बुंदी रायता। अगदी अप्रतिम अशी ह्या पुदिन्याचा फ्लेवर ह्या राईसमध्ये उतरतो। तर तुम्ही हा राईस नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका। अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपींसाठी मी अन्नपूर्णाला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। धन्यवाद।